तर बघा काल आपण थोडाफार समजून घेतला होता, पण तरी काय काही बोरायनं सोडवला, काय काही बोरायनं नाही सोडवला, बरोबर. तर पुन्हा एकदा सांगत आहो, लक्ष द्या चांगल्यानं. इक्वेशन फॉर्म कसा करायचा, आणि इक्वेशन फॉर्म झाल्यावर फॅक्टरायझेशन ते येत असेल ना सगळ्यांना? अरे येते का? तर लक्ष द्या. काय म्हणते, जे म्हटलेलं आहे ते करायचं. सर्वप्रथम तर काय करायचं, जो विचारलेला आहे त्याला लेट करून टाका. ठीक आहे, कन्सिडर करून टाकायच्या. काय म्हणते, फाइंड हर प्रेझेंट एज. कोणाची? हर म्हणल्यानंतर कोणाची? प्रगतीची. कोणाची? तर लेट काय लिहाल? प्रगती प्रेझेंट एज. काय राहील? एक्स इयर, बरोबर. मग काय म्हणते, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 इयर ॲगो. 2 इयर ॲगो म्हणजे ॲगो म्हणजे पूर्वी है ना. तर 2 इयर्स ॲगोज एज. 2 इयर ॲगोज एज काय झाली असती? एक्स मायनस 2 आणि 2 इयर्स 3 इयर. हेन्स म्हणजे काय होते? आफ्टर 2 इयर आफ्टर एज काय झाली असती? एक्स प्लस, आणि या दोघांचा गुणाकार किती आहे म्हणते? तर एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. मग हा गुणाकार मी काल सांगितलं होतं, नाही आहे? नाही समजला तर पुन्हा लक्ष द्या. पहिले एक्स ला पकडायचा आणि या दोघांसोबत पण गुणाकार करून घ्यायचा. तर एक्स इंटू एक्स कन्सेप्ट शिकवलेला आहे. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इंटू एक्स असता तर एक्स क्यूब इंटू एक्स स्क्वेअर असता तर एक्स टू द पावर वाढत असते इंटू मध्ये. पण तेच गोष्ट जर तुम्ही प्लस मध्ये पाहिल्या तर काय होते? एक्स प्लस एक्स 2x प्लस एक्स 3x प्लस 2x है ना. या x बरोबर काही नाही म्हणजे काय आहे? काही नाही म्हणजे काय आहे? तर बघा, हा कन्सेप्ट होता तुमचा. तर x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 3 तर हा बी प्लस तो बी प्लस, तर काय आला असता? मायनस 2 इंटू एक्स तर मायनस 2 इंटू प्लस 3 तर प्लस इंटू मायनस मायनस 3 दुने 6. दुसऱ्या वेळेस काय केलो? याले पकडलो आणि या प्रकारे काय केलो? गुणाकार. देन किती आले? हो की नाही? आता या दोघांचा कार्यक्रम निपटवून टाका. 3x मधून 2x गेले, प्लस एक्स राहिला 1x. 1 नाही लिहित आपण. हा -6 ना हा -80. इकडे झाला 0. त्यांची बेरीज किती झाली? 90 -90 इज इक्वल टू. आता या 90 चे तुम्हाला असे फॅक्टर पाळणे आहे ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? 1. किती आली पाहिजे? मग कशी येईल बघा. तर 90 ला असं लिहायचं. इकडे काय करायचं? 10 9 90. बघा, बेरीज किंवा वजाबाकी एक येत आहे का? बेरीज येत आहे का? वजाबाकी 10 मधून 9 गेले, 1 राहिला. ओके. मग या मोठ्या संख्येचं चिन्ह पहिले इथे लिहून द्या. आता हा जो 90 आहे -90 या दोघांचा गुणाकार आहे. तर मग याचं चिन्ह प्लस आहे, तर याचं चिन्ह काय ठेवू जेणेकरून गुणाकार मायनस येईल? मायनस येईल. तेव्हाच तर गुणाकार मायनस आला असता. आणि यांची बेरीज किती आली असती? प्लस मायनस 1 आली असती. प्लस 1 बस एक्स जोडून टाका म्हणजेच काय झाला? -9x इज इक्वल टू 1. हा 1x दिसत आहे, त्याच्या ठिकाणी आपण काय केला असता?
हा ठेवला असता 10x मायनस 9x इज इक्वल टू 0. आता कॉमन काढता आलं पाहिजे आपल्याला. तर या दोन टर्म मधून काय कॉमन दिसत आहे? x कॉमन दिसत आहे. इथं का राहिला? इथून गेला x, इथं का राहिला? बरोबर. आता समोरच्या टर्म मध्ये बी अशी वाली टर्म वाचली पाहिजे. समजलं का? समोर जे टर्म आहे इथं पण अशी वाली टर्म वाचली पाहिजे. काल कर तू तिकडे त्या बाजूला बस. ते मागे लहानशी गोष्टी बसली आहे. आणि तो समोर सरकवा ना, हे डेक्स समोर सरकवा. इकडे टाका म्हणजे ते दिस बसावं लागते. हा तर इकडे x कॉमन निघला तर x प्लस 10 राहिला. आता या मागच्या टर्म मधून असं काय कॉमन काढू जेणेकरून x प्लस 10च राहिला पाहिजे. भुऱ्या काय कॉमन काढू? -10. तर 10 9 90 राहील. 9 राहील तिकडं. 10 राहिला पाहिजे ना. 10 कुठं आहे? याच्याजवळ 10 आहे याच्याजवळ. हा किती कॉमन काढू? 9 की -9? फक्त 9 काढलो असतो तर हा मायनस मध्ये वाचला असता. जर -9 घेऊन काढीन तर मायनसचा का होऊन जाईल? प्लस. तर -9 जर कॉमन काढला तर इथं वाचला x आणि याच्या जेव्हा 90 होते तर 90 ला 9 न भाग दिला तर 10 वाजतील. मी टेक्निक सांगितलं तुम्हाला. जर नाही समजून राहिला काय कॉमन काढायचं तर असा ब्रॅकेट इकडे मांडून द्यायचा म्हणलो. आणि हा जो दिसून राहिला इकडे दिसते -9 पा दिसला का -9? हा केव्हा? x स्क्वेअर बरोबर काही नसेल तेव्हा. बस. तर एक ब्रॅकेट x मायनस 9 चा आणि एक ब्रॅकेट x प्लस इज इक्वल टू 0. मग काय होईल? तर x मायनस 9 इज इक्वल टू 0 और इज इक्वल टू x इज इक्वल टू 9 बरोबर. और x इज इक्वल टू तर लिहायचं मग ॲज द एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. एज निगेटिव्ह राहते का? म्हणून x इज इक्वल टू 9 इज द सोल्युशन. ठीक आहे. किंवा मग लिहू शकतो प्रगतीज प्रेझेंट एज इज 9. तर 2 वर्षापूर्वीची काळा म्हणलं नसतं तर किती आला असता? 6. प्रश्न पाहायचा नाही काय काढायचा आहे. समजलं का? मग 2-3 वर्षानंतरची काळा म्हणलं नसतं तर काय आला असता? समजला का आता हा? हा मग घरी जाऊन तुम्हाला नाही समजला म्हणता. अरे हा तर सेमच आहे येतपासून तर सेमच आहे हर एक प्रॉब्लेम मध्ये. फॅक्टरायझेशन हा फॅक्टर अलग अलग येतात फक्त. पण तरी तुम्ही घरी जाऊन मग झालं नाही समजला म्हणता तर मग माणसाचा खोपडा खराब होते यार. का तुम्ही असे हरकती करता बे? सब समजला राहते बेटा. निष्काळजीपणा भरलाय अंगामध्ये. डाव्या वर्गात गेल्या पण अजून होश नाही आला तुम्हाला. सेकंड प्रश्न काय म्हणते? सम ऑफ अ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर इज किती आहे? 244. फाइंड द नंबर. तर पहिले आपण काय करून टाकू? लेट द कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर बी x मामा x प्लस 2. x प्लस 2 का बरं घेतलं असेल?
कॉन्झिक्युटिव्ह आहेत, इवन आहेत, म्हणजे प्रत्येक नंबर मध्ये कितीचा फरक असेल? इवन संख्या समजते ना? अरे इवन संख्या, समसंख्या, समसंख्येमध्ये फरक कितीचा राहते? आणि क्रमवार म्हटलेला आहे, जसा 6 नंतर कोण येईल? तर मग 6 मध्ये किती मिळवल्यावर 8 आला असता? म्हणून मी पहिली संख्या पकडलो x, त्या x मध्ये 2 मिळवल्यावर त्याच्या समोरची क्रमवार समसंख्या आली असती. ओके, पण त्यांच्याबद्दलची माहिती काय दिलेली आहे? तर त्यांची काय आहे म्हणते? सम ऑफ द स्क्वेअर. सम ऑफ द, हे नंबर झाले, तर त्यांचा स्क्वेअर म्हणजे x प्लस 2 चा स्क्वेअर आणि x चा स्क्वेअर यांची सम म्हणजे किती दिलेली आहे? 244. कळलं? हा, तर मग आता एक्सप्लेन करा याला. a प्लस बी चा होल स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इथे लिहू शकता अकॉर्डिंग टू क्वेश्चन. आपल्या मताने लिहिला का हा? खालच्या आपल्या मताने लिहिला का? तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आता एक्सप्लेनेशन आला असता. हा, तर काय आला इकडे? एक्स स्क्वेअर ने एक्स स्क्वेअर प्लस प्लस सांगा 4x प्लस इज इक्वल टू, दोन कॉमन निघत आहे सगळ्यांमधून. बघा 2 न सगळ्याला भाग जाते का? अरे जाते. तर 2 कॉमन काढा इकडे. एक्स स्क्वेअर प्लस 4x, सॉरी काय राहील इकडे? 2x, कारण 2 न भाग दिला ना. 2 2 जा 4 प्लस 2 2 जा इज इक्वल टू, बरोबर. हा 2 त्या बाजूला गेला. 244 अपॉन 2. 2 1 जा 2 2 जा 2. अरे बरोबर. हा 120 या बाजूला आला असता तर काय झाला असता? कारण त्या बाजूला 0 पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. हा, काय झाला असता? इज इक्वल टू झालं असतं एवढं. हा, असंच झालं असतं. हा, तर आता मायनस करा. दोन मधून 122 गेले, किती राहिले? मायनस 120 इज इक्वल टू. आता या मायनस 120 चे काय काढायचे आहेत तुम्हाला? फॅक्टर. हा, मायनस 120 चे फॅक्टर काढा. आता असे फॅक्टर ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? 2. किती आली पाहिजे? नॉर्मल विचार करा पहिले, बेरीज वजाबाकी नॉर्मल वाली. 12 आहे. मग आता भाडे आले पाहिजे त्याच्यासाठी. तुम्ही म्हणाल का ते बी तूच सांग भाडे? सांगतो, चिपकून टाका. कुठे जे अभ्यास करता संडासात मध्ये नालाय. अबे जे अभ्यास करता संडासात अभ्यास करतेस का? हा, चिपकवू शकता रे. लोक पेपर वाचू शकते, तर तुम्ही पाडे नाही वाचू शका का? समीर वाचते दररोज, म्हणून समीरला येते आहे का नाही? होमन 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 नाही येत तुला पाडे? येते म्हणजे चिपकवला. चलो, तर 12 आहे. 12 समोर 10. ओके, तर मोठ्या संख्येच्या चिन्ह ल. मग याच्या चिन्ह असा काय ठेवू? बरोबर. अरे हो. हा, मग बेरीज किती उडाली याची? बेरीज किंवा वजाबाकी किती उडाली? आणि मोठ्या संख्येच्या चिन्ह म्हणजे कोण? तर एक्स जोडून टाका आता याच्या बरोबर.
12x मायनस 10x इज इक्वल टू, म्हणजे 2x च्या ठिकाणी मी काय मांडू शकतो? अरे मांडू शकतो, हा तर मग मांडा. x स्क्वेअर प्लस 12x मायनस, आता हा 2x बी नको मांडाल त्याची गण्या, इक्वल टू आहे ना, म्हणजे ज्याच्या ठिकाणी तुम्ही हा मांडू तो गण्या तो बी मांडतो. तर आता कॉमन काय निघू शकते बघा, याच्या जवळ ने याच्या जवळ अशी काय सारखी गोष्ट आहे? एक्स ला सोडून काही आहे दुसरा? हा तर मग इथं एक्स प्लस 12 दिसून राहिला, इथं 12 करावचा आहे, इथं 12 आल्या पाहिजे. तर कितीने भाग द्यावा लागल? -10 ने द्यावं लागल, प्लस 12 आला पाहिजे. तर बघा इथं 10 दिसला तर 10 न भाग चालला, -10. इथं राहिला x आणि इथून प्लस 12. 120 ला 10 न भाग द्याल तर राहील की नाही? तर राहिला x मायनस 10 आणि x प्लस 12 इज इक्वल टू 0. तर दोघांचा गुणाकार 0 येते म्हणते, म्हणजे कोणीतरी एक का असल? 0 असल. x मायनस 10 इज इक्वल टू और x प्लस 12 इज इक्वल टू x इज इक्वल टू का होऊन जाईल आणि x इज इक्वल टू. आता जे नॅचरल नंबर म्हटलेला आपल्याला बघा, इथे एक शब्द आलेला आहे कॉन्जिगेटिव्ह नॅचरल. तर नॅचरल संख्या कधी निगेटिव्ह राहतात का रे? तर मग लिहायच्या ॲज द नॅचरल नंबर कॅन नॉट बी निगेटिव्ह, कॅन नॉट बी निगेटिव्ह, म्हणून x इज इक्वल टू 10 इज द solution. Then numbers are, आपल्याला नंबर्स काढायचा होता ना, फक्त एकच नंबर काढायचा होता का? हे दोन्ही नंबर काढायचे होते. तर पहिला काय झाला असता? 10. तर दुसरा काय झाला असता? कळलं का आता? हा नाही, आता बी अगर म्हणत असाल की नाही कळला तर एक काम करा, तुम्ही मानसुरीच्या दुकानात जा, ठीक आहे, आणि तिथून थोडीशी अक्कल घेऊन घ्या एकांती घेऊन, ठीक आहे. दररोज थोडी थोडी खायची, सकाळ दुपार संध्याकाळ, रात्री झोपल्यावर खायची नाही. हा झालं का? समजलं? इथे कोणाला काही प्रॉब्लेम, कोणता कसा घेतला, कोणती स्टेप कशी आली? आई इच्छा कोणाची? कोणती कोणती स्टेप नाही समजली? समजली सगळी? मी सांगतो तू सगळ्यात समजते, घरी गेल्यावर अजून नाही समजले, आहे का नाही? बोंद्रे सत्य आहे की नाही? हा त्याच्यासोबत नको बसत जाऊ, टोपी मास्टर बनतील तू. आपल्या दिवसामधला सगळ्यात टोपी मास्टर, सगळ्यात मोठा वाला तोच आहे. जमल वाढू समोर का होता बे या प्रॉब्लेम म्हणून. आता तिसरा तुम्हाला दिलेला आहे अर्धी ऍक्टिव्हिटी, दिलेलीच आहे. काय घ्यायच्या ना काय नाही घ्यायच्या. इन द ऑरेंज गार्डन, संत्र्याच्या गार्डन मध्ये काय म्हणते? ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज and the number of a tree in each row is 5 more than the in that of each column. Find the number of tree in each row and each column. तो कोणाला तरी x घ्या लागल. तर काय म्हटलेलं आहे? नंबर ऑफ ट्री इन ईच रो. रो मध्ये 5 जास्त आहेत कोणापेक्षा? कॉलम पेक्षा. तर कॉलमला का पकडून आपण? तर रो का होऊन जाईल? x प्लस. नाही समजला तर हे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला थोडी थोडी. अरे ठीक आहे. तर मग काय लिहाल पहिले? आता जसा आहे तसाच नको लिहाल,
लेट द नंबर ऑफ ट्री. काल सांगितलं होतं समजू ना थोडाफार. इन each column बी एक्स. अरे बरोबर. तर मग नंबर ऑफ ट्री इच रो काय म्हणजे एक्स प्लस 5. कारण 5 जास्त आहेत म्हणजे आडव्या उभ्या लाईनी लावल्या आहेत. तर आपण मोजतो कसे मग टोटल एका लाईनीमध्ये मोजतो टोटल ढाळ किती आहे आणि मग मल्टिप्लाय करतो. हो का नाही. चलो भाऊ सांग बरं मग पुढे. एका लाईनीमध्ये 5 पोरं असतील. अशा 5 लाईनी असतील. टोटल किती झाले 10 म्हणजे आभाळ्या. पुन्हा एका लाईनीमध्ये 5 पोरं उभे आहेत आणि तशा 5 लाईनी आहेत. टोटल पोरं किती झाले 25. किती झाले म्हणजे काय केलं दोघांच्या गुणाकार केला. पण या भाड्याने नाही केलं. यानं काय केलं 5 + 5 10 5 15 5 20 5. अबे 5 ला 5 वेळा जोडायचा आहे म्हणजे गुणाकार करायचा आहे. 5 ला 6 वेळा जोडायचा आहे तर 5 चा गुणाकार 6 बरं. 5 ला 7 ला जोडायचा आहे तर 5 चा गुणाकार तर 7 वेळा जोडत राहाल 5 5 5 5 5 आणि कान धरून आलू बुकार 10वी ट्युशनला येतात बघ. तुमच्या शाळेत काय शिकवतात का रे. नाही शिकवत बे. खोटे बोलून राहिला युट्यूबवर ना. चलो झाला. तर टोटल नंबर ऑफ ट्री काय झाले असते. टोटल नंबर ऑफ ट्री एक्स इंटू एक्स प्लस. अरे अशा आडव्या उभ्या लाईनी आहेत ना मी झाडं लावली आहेत तिथं जिथं मार्क झालेले आहेत तिथं. ठीक आहे. तर आपल्याला दिलेले आहेत टोटल नंबर ऑफ ट्री किती आहेत. अरे किती आहेत म्हणजेच एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. इकडे लक्ष दे. मग कॉपी घरी विसरली म्हणते छोट्या. सांग बरं गुणाकार एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि हा -150 या बाजूला येईल तर इकडे का राहिला. आता -150 चे मला असे फॅक्टर सांगा ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे 5. 15 गुणिले 10 15 गुणिले बस. तर 15 समोर 10 मोठ्या संख्येच्या चिन्ह पहिले देऊन देतो. मग या दोघांचा गुणाकार -50 आहे 150. तर उभी या 10चा साइन काय देऊ मायनस. 10चा साइन काय आला असता तेव्हा असता प्लस इंटू मायनस मायनस झाला आणि इज इक्वल टू काय आला असता +5. बेरीज काय आली असती बेरीज हो आगाव गुणाकार. तर -15x - 10x इज इक्वल टू 5. म्हणजे 5x च्या ठिकाणी आता काय ठेवू ओके ओके. मांडेबुचे काय कॉमन निघल पहिले या दोन पेअर मधून एक्स काय निघल. इथं का राहिला आणि इथं 15 का राहिला. आता बघा बरं. आता इकडे मला 15 पाहिजे पुन्हा. तर किती कॉमन काढा लागेल या दोघांमधून 10 की -10 -10 कारण प्लस मध्ये पाहिजे ना समोर. हा तर -10 का काढलो कॉमन. इथं काढायला आणि याच्या जवळ 10 ने भाग दिला तर अरे +15 राहिले इज इक्वल टू तर x - 10 आणि x + 15 इज इक्वल टू x - 10 इक्वल टू 0 आणि x + 15 इक्वल टू तर x इज इक्वल टू
आणि इकडे x इज इक्वल टू मायनस, कोणता एक्सेप्टेड आहे मग इथे लिहाल ॲज द नंबर ऑफ TD नंबर ऑफ कॅन नॉट बी निगेटिव्ह, बरोबर. म्हणून नाही एक्स कोणाला पकडला होता, कॉलम ना, नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम इन आली नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम कॅन नॉट बी निगेटिव्ह. अरे निगेटिव्ह राहील का एर पुढे, म्हणून नंबर ऑफ ट्री इन कॉलम किती झाले असते 10 आणि आपल्याला काढायचा का होता इन इच रो अँड इच कॉलम, बरोबर. तर कॉलमचे भेटले 10, द नंबर ऑफ ट्री इन रो काय आला असता x + 5 पकडला होता ना रोचा, तर 10 + 5 अरे कळलं. मग एवढा होता हा सोपी, तरी पण नाही सोडवलं खरं. पुन्हा वयवाला आला बघा. काय म्हणते वाचा प्रश्न, विवेक इज ओल्डर दॅन किशोर, म्हणजे मोठा कोण आहे तो पेन पडते का भाऊ कुठे. प्रश्न काय म्हणत आहे, विवेक इज ओल्डर म्हणजे मोठा, यंगर म्हणजे ओल्डर किंवा एल्डर म्हणजे आणि यंगर म्हणजे लक्षात राहील का, स्मॉल आणि बिग नाही हो. इज माय बिग ब्रदर, माय स्मॉल ब्रदर. हा स्टेटस पाहिजे ना कोणाकोणाचे. हा माय बिग सिस्टर, ओ किती बिग आहे, किती बिग आहे, मोठी आहे खूप, पण ते बिग लिहायला लागते का, काय लिहायला लागते. हा ओल्डर नाही, ओल्डर म्हणजे बुद्धी होते, पण इथं ओल्डर म्हणजे वय सांगण्यासाठी सांगितलेला आहे. हा नाही तर मग माय ओल्डर सिस्टर, माय बुद्धी बहीण आहे चाली उपास. अरे एल्डर ठीक आहे, आणि लहान असेल तर यंगर, हँगर नाही, माय हँगर सिस्टर. चलो ध्यान दो. तर विवेक मोठा आहे म्हणजे विवेक इज म्हणतात ना, तर विवेक आहे काय ओल्डर दॅन कोणापेक्षा, किती ना, म्हणजे किशोरला एक्स पकडलो तर विवेकच्या काय होईल x + 5 होईल. येथपर्यंत कळला, ओके. देन द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. तर रेसिप्रोकल म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स, काल सांगितलं होतं MI. हा MI म्हणजे मुंबई इंडियन्स नाही बे, मल्टिप्लिकेटिव्ह. तर मग काय पकडू, लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर किती आहे B, तर प्रेझेंट एज ऑफ विवेक ओबेरॉय किती होईल, x + 5 होईल. आणि सम ऑफ देअर रेसिप्रोकल, तर ही झाली एक जशी, तर रेसिप्रोकल का होईल त्यांच्या, हा झाला असता 1/, आणि हा झाला असता 1/, बरोबर. तर काय म्हणते सम म्हणते अकॉर्डिंग टू काय आहे 1/x + 1/x +
इज इक्वल्स टू 1/6. अरे कळलं. आता सर वर तर सगळ्यांमध्ये 1 आहे, पलटवून टाकून उलटा करून टाकून आपल्या घरची खेती होय का. हा इकडं सिंगल टर्म असती, हेवाली नसती, हेवाली, आणि इकडं बी सिंगल टर्म असती तर पलटवलं असतो. पलटवलं असतं म्हणजे क्रॉस गुणाकार केलं असतं तर जशीच्या फक्त वर आली असती, खालची व्हॅल्यू खाली 1 गेला तर काय आहे समजलं. पण भाऊ इकडं 2 टर्म आहेत, एकच टर्म आहे का, तर पहिले यांच्या क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल. समजलं तर करा बरं. प्लस आहे व खाली तर, आणि इकडे यांच्या गुणाकार. हा काय गेला असता, x प्लस एक्स प्लस भागीला एक्स स्क्वेअर, x इंटू 5x 1/. आता क्रॉस मल्टिप्लाय होईल. हा तिकडे मल्टिप्लाय म्हणजे 6 इंटू 2x प्लस इक्वल टू तो तिकडे मल्टिप्लाय म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. हा चलू घेऊ मग. डोळस तू त्या भाऊ अभ्यास करते हा, आणि खेळायला नाही जा मग. किती वाजता आणि किती वाजता येते वापस. गुणाकार सांगा आता मला. त्या 6चा गुणाकार 2x बरोबर 12x. 6चा गुणाकार 5 बरोबर इज इक्वल टू प्लस. आता काय करू, समोरची स्टेप. एक बाजू शून्य करायचा, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचे ते एक बाजू, मग त्या बाजूला जेवढे असतील सगळे घेऊन जागे त्या बाजूला मारबत कधी. हा कोणीकडे शून्य करू, इकडं की इकडं, कोणीकडे चालतं. मला या साईडला शून्य करायचं आहे. इकडे का राहिला असता, एक्स स्क्वेअर प्लस 5x. हा 0 इकडे झाला, इकडे होईल 0. हे जे टर्म आहेत हे दोन्ही टर्म हे त्या बाजूला घेऊन जायचे. इथं का राहिला, हा प्लस 12x इकडे होता, तिकडे जाईल तर तुम्ही चुपचाप राहा ना बे. हा तिकडे जाईल तर -30. हा जमत नाही का तुला, इकडून तिकडे तिकडून तिकडे. कुठं होती आजपर्यंत डिव्हिजन, बस मजाक करतो. सिरियसली ना माझा, सिरियस घ्यायच्या आहे तर कोणत्या गोष्टी जे तुम्हाला बोलतो त्यासाठी बोलतो त्या गोष्टीच्या सिरियस घ्या. मजाकबाजीच्या सिरियस मजाकच नाही करीन तर अर्धे झोपते. इकडे 0 एक्स स्क्वेअर चांगल्याने मायनस कर. 5 मधून 12 गेल किती राहिले तर -7x आणि हा -30 इक्वल टू 0 आहे. तर मग आता फॅक्टर कोणाचे पाडाल, -30चे फॅक्टर पाडाल. चलो फैक्टर कौन बताएगा, चौधरी. असे फॅक्टर सांग ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी 7 आली पाहिजे. 10 त्रिक 30. ओके. मोठ्या संख्येच्या चिन्ह समोर तर याला काय घ्यावं लागल, तेव्हाच तर मायनस इंटू प्लस मायनस येईल.
आणि यांची बेरीज किती आली असती? -7 आली असती. अरे हो, हां, तर मग ते एक्स जोडून टाका. या प्रकारे -7 म्हणजे -7x ठिकाणी मला काय लिहायचं आहे आता? अबे या 7x जागेवर काय लिहू आता? व या -7x ठिकाणी काय लिहू आता? -7x ये 4 बंदर बहुत बहुत परेशान करतील. हां राजन, -10x. हा x² जसाच्या तसा -10x. आता याला सीध्यामध्ये लिहू शकता, काही फरक पडत नाही. RHS त्या बाजूला, LHS या बाजूला, असं नाही का उलटा पालटा. हां, ते x². -10x. हा बाय बैला, हा येते त्याच्यासाठीच x जोडून देतो. याच्या ठिकाणी हे दोन गोष्टी लिहायच्या आहेत. किती वेळा सांगितलं बे प्रॉब्लेममध्ये? हां, तुमचं लक्ष कुठं राहते बे शिवणीवाल्याच्या? हां, कुठं राहते लक्ष? हां, कुठं राहते? पागलेच आहेत भाऊ एवढे मोठे पोरं. मी कितीतरी वेळा सांगितलं ना आता की त्याच्या ठिकाणी ते एक्स त्याच्यासाठीच जोडून देतो. नाही तर काही गरज आहे? तुमच्या पुस्तकात जोडलेलं आहे का एक्स? चूतिया झेंडू बटा. अबे पहा ना इथं काय करत आहो. नुसता येऊन बसल्यानं होणार आहे का? एका प्रॉब्लेम मध्ये समजते जर व्यवस्थित लक्ष दिलं तर. बेटा माहिती आहे का, पहिल्या वर्गातल्या पोराला शिकवू शकता तुम्ही, कारण त्याच्या बुद्धीमध्ये काही भरला नाही आहे. याच्या बुद्धीमध्ये भरला आहे ना. हा खाली आहे का? काही नाही भरला आहे काही ना काही. फ्री फायर, ट्रॅक्टर, ह्या गोष्टी भरल्या आहेत. जागा नाही आहे आता काही बाहेरच्या जाण्यासाठी अंदर. -7x ठिकाणी काय लिहू शकतो आपण? -10x + 3x. 7x लिहायची गरज, मायनस इक्वल टू, हा त्या बाजूला लिहिलो, काही फरक पडत नाही. बस सपाटे. येथून काय कॉमन काढू? येथून काय कॉमन काढू? x² म्हणलीस ना मूर्ख. x तर इथं काय राहिला? प्लस मायनस किती? हां, मग इथून असा काय कॉमन काढू की एवढा ब्रॅकेट इकडे वाचेल? 3. तर +3 काढा लागेल. इथं वाचला x आणि याच्याजवळ काय वाचल? 30ला 3 भाग द्या, इज इक्वल टू. तर एक ब्रॅकेट ज्याला असता x + 3 आणि एक ब्रॅकेट ज्याला असता x - इज इक्वल टू 0. तर x + 3 इक्वल टू किंवा x - 10 इक्वल टू. आता हा +3 त्या बाजूला जाईल तर, आणि हा -10 त्या बाजूला जाईल तर. आता वयची गोष्ट होती, मग काय लिहाल? निगेटिव्ह राहू शकते का वय? म्हणजे या दोन उत्तरापैकी कोणता आपला जमला? याला काय करावं लागेल? निग्लेक्ट करावं लागेल. ॲज एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. म्हणून कोणाची प्रेझेंट एज होती? प्रेझेंट एज ऑफ किशोर काय असेल? इज 10 इयर. आणि काय काढायचं होतं आपल्याला?
दोघांची काढायची होती का एकाचीच काढायची होती? फाइंड देअर प्रेझेंट एज म्हणते, म्हणजे दोघांची काढायची होती. तर किशोर विवेक काय होता? विवेक प्रेझेंट एज ऑफ विवेक इज 10 + 5 म्हणजेच किती? 15 इयर. बसा, हे उठ रे, बसू. समजलं? अरे कळलं का रे? नाही कळलं. जिंदगीभर शिकवीन तरी नाही कळावचं, कारण वृत्तीच नाही आहे शिकावची, इच्छाच नाही आहे बैलायची. बैल माणसं आहेत ना माझ्या ट्युशनमध्ये. तुम्ही घरी जाऊन पाहत चला काही. बे आता नाही कराल तर समोर बहुत पस्तावाल रे. एवढा म्हणण्यात आणि बोलण्यात समोर तुम्हाला एवढा कोणी नाही सांगणार आहे. 1-2 प्रॉब्लेम सांगतील, बाकीचे सोडवा नाही तर नको सोडवा. बरोबर की नाही? 11वी-12वीमध्ये तुमचे बहीण भाऊ असतील ना, विचाराल त्यांना. मग तेच याची कॉपी त्याची कॉपी त्याची कॉपी करतात, पण एक्झाममध्ये काय लिहितील? मग 40 न 45% घेतात. काही मतलब आहे का? स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. लिहू नाही देणार हो, मी पहिलेच सांगत आहो. लिहू देणार नाही ना, अपलोड बी नाही करणार आज. उद्या मला पाहिजे, उद्या होईल अपलोड. जे लोक नाही करून येतील त्यांच्या लात्या खाऊन झाल्यावर. कळलं का? 5वा, सुयश scored 10 mark more in second test than the first. फर्स्ट टेस्टपेक्षा सेकंड टेस्टमध्ये किती मार्क जास्त घेतलं म्हणते सुयशनं? 10. 5 times the score of the second test is same as the score in the first test. म्हणजे सेकंड टेस्टचा 5 पट हा इक्वल आहे म्हणते स्क्वेअर ऑफ स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे फर्स्ट टेस्टच्या स्क्वेअरच्या इक्वल आहे म्हणते त्याच्या 5 पट. तर त्याची मांडणी कशी आली असती? तर पहिल्या टेस्टचे मार्क काय पकडून टाकून, लेट मार्क्स ऑब्टेन इन फर्स्ट टेस्ट काय आला असता? बी. ओके. तर काय झालं असतं? सेकंड टेस्टचे काय झाले असते? x + 10. बरोबर. आणि अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय सांगितलेलं आहे बघा, 5 टाइम्स पासून 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. तर सेकंड टेस्टचा स्कोर किती आहे? x + 10 आणि त्याच्या काय म्हणते 5 पट इज सेम म्हणजे इक्वल आहे म्हणते काय? स्क्वेअर ऑफ द स्कोर ऑफ द फर्स्ट इन द फर्स्ट टेस्ट. तर फर्स्ट टेस्टमध्ये काय होता? x आणि त्याच्या. तर मग आता इक्वेशन नाही बनवू शकत का? हा 5x आणि हा काय झाला असता? इज इक्वल टू तर x² - 5x - 50 इज इक्वल टू. मग आता समोर सोडवाल याला. अरे सोडवाल का याला? आता बी नाही म्हणा. आता तुला पर्सनली विचारत भाव, जमल का? घरी गेल्यावर नाही समजला म्हणलं असतं. हा येते म्हणजे मगाशी खोटा बोलला होतास? मगाशी कसा नाही समजला होता बे? दुसरा का सांगितलो मी ना? जो आतापर्यंत शिकवलं तोच तर सांगितलो ना. घरी जाऊन पाहिजे जा ना बैला.
घरी जाऊन रिवाईज करायचा, जो शिकला ते प्रॉब्लेम घरी जाऊन ट्राय करायचे, पाहायचे, त्याच्याशिवाय होणार नाही आहे. देन तो तुम्हाला सोडवायचं आहे साम. काय म्हणते, मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिजनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट, है ना, मिट्टी के बर्तन बनाने का एक क्या करता है, धंधा करता है, बोले बिजनेस करता है, व्यवसाय. ही मेक्स अ सर्टेन नंबर ऑफ पॉट इन अ डेली बेसिस. दररोज काही पॉट बनवते तो, सारख्या नंबरचे म्हणजे सारखे, दररोज एवढे ते तेवढेच. प्रोडक्शन ऑफ अ कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन द 10 टाइम्स ऑफ अ टोटल नंबर ऑफ पॉट. म्हणजे जेवढे तो पॉट बनवते त्याच्या 10 टाइम्स जर केला आणि त्याच्यामध्ये 40 जर मिळवला तर त्या पॉटची काय येते, किंमत. काय येते, है ना. काय म्हटलेलं आहे बघा, 10 टाइम्स 40 मोर दॅन प्रोडक्शन कॉस्ट जे आहे त्याला बनवाची कॉस्ट. सपोज मी म्हटलं की 5 भांडे अगर तो बनवत असेल किती, तर त्या 5 भांड्याची किंमत किती लागली त्याला, तर त्या 5ला 10चा मल्टिप्लाय 10 टाइम्स म्हणजे किती झाला, 50 प्लस 40 प्लस म्हणजे किती, 90 रुपये लागले म्हणजे ते 5 भांडे बनवण्या. अरे कळलं, ते झाली त्याची प्रोडक्शन कॉस्ट. ही मेक्स इन अ 1 डे इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट पर डे ₹600. जर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट पर डे एका दिवसाची जे आहे ते किती आहे म्हणते, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड द नंबर ऑफ पॉट ही मेक्स पर डे. तर एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट तसेच काय काढायची आहे तुम्हाला, अजून काय काढायची आहे, टोटल नंबर ऑफ पॉट. तर लेट काय करून टाकून आपण, लेट टोटल नंबर ऑफ पॉट मेक्स पर डे. कुठून चोरलो, तो क्वेश्चन मधूनच, BX. हा बघा, नंबर ऑफ पॉट ही मेक्स पर डे. काय पकडलं त्याला, X. तर प्रोडक्शन कॉस्ट किती होऊन जाईल, प्रोडक्शन कॉस्ट किती म्हणते बघा, ही मेक्स द सर्टन नंबर ऑफ पॉट डेली. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स ऑफ अ टोटल नंबर ऑफ पॉट. तर एका कॉस्टची प्रोडक्शन कॉस्ट एका एका पॉटची किती आहे, किती म्हणते बघा, 40 मोर दॅन 10 टाइम्स ऑफ टोटल नंबर ऑफ पॉट. मी म्हटलं X बनवते तो, अरे बनवते. तर असे टोटल नंबर किती बनवले त्यानं, तो X बनवले, त्याच्यात 10 पट प्लस 40. आणि मग काय सांगितलेलं आहे, इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट पर डे. हे कावे टोटल नंबर ऑफ पॉट. आणि एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती आली आहे, बरोबर. तर याचा आणि याचा गुणाकार किती यायला पाहिजे म्हणते, 600. किती यायला पाहिजे, हे कोणाची होय किंमत बघा, ईच पॉटची. हे कोणाची आहे, आणि टोटल नंबर ऑफ पॉट किती आहेत. सपोज मी म्हटलं एका पॉटची किंमत आहे 50 आणि माझ्याजवळ 5 पॉट आहेत, तर टोटल कॉस्ट किती होईल, 50 गुणिले 5 म्हणजे किती आला असता, अरे आला असता की नाही. तर तेच गोष्ट सांगितलेली आहे. हे जे 600 आहेत हे काय आहेत बघा, इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट पर डे किती आहे, तर टोटल प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला दिलेली आहे, टोटल प्रोडक्शन
कॉस्ट ऑफ ऑल पॉट हा इक्वल राहिला असता कोणाच्या, तर नंबर ऑफ पॉट पर डे इंटू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन किंवा इच पॉट याच्याच इक्वल राहिला असता. अरे नाही समजला का? नंबर ऑफ पॉट सपोज मी म्हटलं 10 बनवतो आणि एका पॉटची किंमत ठेवतो 50, तर टोटल किती झाले असते? 50 गुणिले 10 झाले असते. किती आले असते? अरे आले असते. तर तसंच सांगितलेलं आहे, पण आपल्याला 10 बनवलं की 50 किंमत आहे असं सांगितलं का? ते किंमत आणि ते नंबर ते आपल्याला कोणाच्या रूपात सांगितलेलं आहे? एक्स. तर नंबर ऑफ पॉट पर डे किती बनवतो? इंटू प्रोडक्शन कॉस्ट एकाची किती आहे? 40 प्लस आणि टोटल प्रोडक्शन कॉस्ट ही काय आहे? अरे गिवन आहे आपल्याला. हां, तर मग मल्टिप्लाय करा. एक्स इंटू 40 एक्स प्लस एक्स इंटू एक्स बरोबर. तर इक्वेशन बनला आपला 10x² मायनस राहिला असता का प्लस? अरे मायनस नाही राहिला असता, प्लस राहिला असता. जाऊ द्या, असा कन्फ्युजन होत आहे. लक्ष द्या. या 600ला त्या बाजूला घेऊन गेलो, याला सामोर घेतलो थोडासा. हा प्लसमध्ये होता की नव्हता? आणि हा गेला असता, तर डिवायडिंग बाय 10 करू शकतो किंवा या दोघांचा गुणाकार तिकडे लिहू शकतो. डिवायडिंग बाय 10 करून येईल उत्तर. इकडे 0 शून्याला 10चा डिवाइड म्हणजे 0. x² प्लस 4x मायनस 60. आता या 60चे फॅक्टर पाडून समोर सोडवू शकता की नाही? अरे सोडवू शकता का? जमल. तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या 6 पर्यंत पूर्ण न्यूमरिकल्स तयार करून यायचे आहेत. मी अपलोड बी नाही करत आहे ना लिहू बी नाही देत आहे. एक वेळा पाहायचा असेल तर पोट भरून पाहून टाका. कळलं? चलो बंद करो रे भाऊ.